सेशन स्टार्ट करतो. पहा, आवाज येतो का माझा? चॅट बॉक्समध्ये सांगाल प्लीज. साऊंड क्लिअर आहे? पहा, इलिप्स ज्यावेळेस तुम्हाला आला ना, तर बाय डिफॉल्ट समजून घ्या की हायपरबोला पण बाय डिफॉल्ट जमूनच जातो. हायपरबोलाचं लेक्चर थोडंसं फास्ट असेल कम्पेअर टू इलिप्स. तर बघा काय, आता पहिली जी प्रॉपर्टी हायपरबोलाची जी आपण इथे डिस्कस करतो तर ती ही आहे. पहा, हायपरबोलाच्या केसमध्ये काय असतं माहिती का? बेसिक इंट्रोडक्शन तुमचं असेलच हायपरबोला रिगार्डिंग. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असतो. देन हायपरबोला असा असतो. पहा, असे दोन कर्व असतात. हायपरबोलाच्या केसमध्ये असे दोन कर्व्स असतात. कोणताही एक रॅन्डम पॉइंट हायपरबोलावरती, हायपरबोलाचा फोकस अगेन पहा, इथे एक फोकस असतो आणि इथे एक फोकस असतो हायपरबोलाच्या केसमध्ये. याला मी एस डॅश बोलतो आणि मी याला एस बोलतो. से फॉर एक्झाम्पल या पॉइंटला मी पी बोलतो. तर प्रॉपर्टी काय माहिती का? एस पी मायनस ऑफ एस डॅश पी, नाही का? म्हणजे हा फोकल डिस्टन्स मायनस हा फोकल डिस्टन्स, या दोघांचा जो डिफरन्स असतो तो असतो 2a. काय असतो तो? 2a. कॉन्स्टंट असतो तो डिफरन्स, असं म्हणायचं मला ऍक्च्युली. पॉईंट कुठे पण टाका तुम्ही, पॉईंट कुठेही जाऊ द्या. जसं इलिप्सच्या केसमध्ये त्या दोन फोकल डिस्टन्सचा ऍडिशन 2a होता, तसं हायपरबोलाच्या केसमध्ये त्या दोन फोकल डिस्टन्सचा सबट्रॅक्शन हा 2a असतो. डिफरन्स 2a असतो त्या दोन फोकल डिस्टन्सचा. आता 2a म्हणजे काय? तर 2a म्हणजे बेसिकली हा डिस्टन्स. हा डिस्टन्स 2a असतो. आता डिटेलिंग करूया आपण हायपरबोलाची, लाईक सर्व डायरेक्ट्रिक्स, परत लॅटस रेक्टम, सर्व गोष्टी हायपरबोलाच्या केसमध्ये आपण स्टडी करूया. पण पहिली जी प्रॉपर्टी आहे हायपरबोलाच्या केसमधली ती ही आहे. पहा की हायपरबोलावरती कोणताही एक पॉइंट घ्या, एका फोकस पासून डिस्टन्स मायनस दुसऱ्या फोकस पासूनचा डिस्टन्स, एका फोकस पासूनचा डिस्टन्स मायनस दुसऱ्या फोकस पासूनचा डिस्टन्स चा जो डिफरन्स असतो त्या डिफरन्स हॅज टू बी 2a. तो डिफरन्स मुलांना 2a असला पाहिजे. ओके, चलो मी थोडंसं आता रब करतो. तर पहा, आता डिटेलिंग वरती जाऊया आपण की ऑल दी डिटेल्स रिगार्डिंग हायपरबोला. याचं PDF पण मी तुम्हाला पाठवलं खरं तर. ओके, पहा आता काय, पहा जसं मी बोललो होतो तुम्हाला, इकडे एक असा कर्व असतो, इकडे असा एक कर्व असतो. आपला ॲक्सिस ऑफ हायपरबोला, इवन दिस इज ॲक्सिस ऑफ हायपरबोला. ॲक्सिस म्हणजे असं लाईन ज्याच्या अबाउट सिमेट्रिक आहे. पहा ना, सिमेट्रिक तर आहेच आहे, वरती जसं आहे तसं एक्झॅक्टली खालती पण आहे. याच्या अबाउट पण सिमेट्रिक आहे, जसं लेफ्ट साईडला आहे तसं लेफ्ट साईडला जसं आहे तसं राईट साईडला पण एक्झॅक्टली आहेच ना सर्व डायग्राम. यस, ठीक आहे. पहा काय काय असतं आता. हा ना आपला ओरिजिन 0,0, हा जो पॉइंट आहे ना, हे A,0 कोण आहे माहिती का? हा पॉइंट आहे. हा तो वर्टेक्स जो आहे तो आहे A,0 आणि हा जो वर्टेक्स आहे तो -A,0. म्हणजे तुम्हाला समजच असेल की हा जो डिस्टन्स हा जो डिस्टन्स, हा डिस्टन्स A असला पाहिजे. ऍक्च्युली हा डिस्टन्स A असला पाहिजे. ओके, पहा परत दाखवतो. हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स A असला पाहिजे. यस, ठीक आहे, वर्टेक्स झाला. याच्यानंतर हा जो डायरेक्ट्रिक्सचा डिस्टन्स असतो ना, हा A/E असतो. या आपल्या ऍक्सिस पासूनचा जो डायरेक्ट्रिक्सचा डिस्टन्स असतो तो A/E असतो. इव्हन इलिप्समध्ये पण तोच होता ना डायरेक्ट्रिक्सचा डिस्टन्स. असं डायरेक्ट्रिक्स इथे कुठेतरी होता पहा, आणि हा डिस्टन्स A/Eच होता. फक्त इलिप्सच्या केसमध्ये इसेंट्रिसिटी 1 पेक्षा कमी असते, म्हणून A/E हा A पेक्षा पण जास्त असतो. पण इथे इसेंट्रिसिटी हायपरबोलाच्या केसमध्ये 1 पेक्षा जास्त असते. A/E हा A पेक्षा कमी असतो. सो म्हणून हा जो A आहे ना, A पेक्षा पण कमी आहे A/E. पहिली गोष्ट हे समजून घ्या. ओके, फोकसचा जर का तुम्ही कोऑर्डिनेट पाहाल ना, फोकसचा कोऑर्डिनेट तो AE असतो. AE,0 असतो. कोऑर्डिनेट ऑफ फोकस इज गाइज AE. समजलं का? जसं इलिप्सच्या केसमध्ये फोकसचा कोऑर्डिनेट होता ना AE,0. इव्हन हायपरबोलाच्या पण केसमध्ये AE,0च आहे फोकसचा कोऑर्डिनेट. सर्व गोष्टी इलिप्सच्या ॲज इट इज कॉपी करायच्या असतात. सर्वच्या सर्व.
जसं लॅटस रेक्टमचा लेंथ इलिप्सच्या केसमध्ये काय होता, 2b² बाय a होता. इव्हन इन केस ऑफ हायपरबोला लॅटस रेक्टमचा लेंथ हा 2b² बाय aच असतो. अगेन एंड पॉइंट्स ऑफ लॅटस रेक्टम सेम, AE, b² बाय a, नाही का. हा डिस्टन्स AE फोकस पर्यंतचा, आणि त्याच्यानंतर वरती b² बाय, वरती b² बाय, खालती b² बाय, 2b² बाय बनतो. सर्व कोऑर्डिनेट्स आले पाहिजे तुम्हाला लॅटस रेक्टमचे, ऑल कोऑर्डिनेट्स. यस. तर बेसिक डिटेलिंग केलं आपण हायपरबोलाच्या केसमध्ये. थोडंसं जातोय पुढे. हे बघा, हे नोट्स पाठवलेत मी. आजचं लेक्चर थोडंसं फास्ट घेतोय. नोट्स ऑलरेडी मी तुम्हाला पाठवलेले आहेत, बरोबर. तर नोट्समधून पण तुम्ही स्टडी करू शकता. हा एक प्रूफ दिलाय जो की मी तुम्हाला इन्सिस्ट करतो की हा प्रूफ वाचा तुम्ही. कशाचा प्रूफ आहे माहिती का हा? फोकल डिस्टन्सेसचा जो डिफरन्स आहे दॅट इज इक्वल टू 2a याचा प्रूफ आहे हा. म्हणजे दाखवतो इथे जस्ट, नाही का, एक कोणता तरी पॉइंट आहे यार इथे. हा इथला एक फोकस आहे, इथे एक फोकस आहे, इथे एक फोकस आहे, आणि इथे एक पॉइंट आहे. म्हणलं ठीक आहे, चलो ओके. हा फोकल डिस्टन्स मायनस दिस फोकल डिस्टन्स, या दोन फोकल डिस्टन्सेसचा जो डिफरन्स असतो दॅट इज 2a. तुम्ही म्हणणार व्हॉट इज 2a? बघा, हायपरबोलाचं इक्वेशन x² बाय a² मायनस y² बाय b² इज इक्वल टू 1 असतं. काही नाही, इलिप्सचाच इक्वेशन, फक्त इथे प्लसच्या जागी मायनस आहे, इतकाच डिफरन्स आहे. हा जो ऍक्सिस असतो ना, हा ऍक्सिस, याला आपण ट्रान्सवर्स ऍक्सिस बोलतो, ट्रान्सवर्स ऍक्सिस. ओके. आणि हा जो व्हर्टिकल ऍक्सिस असतो ना, त्याला आपण कॉन्जुगेट ऍक्सिस बोलतो. जसं इलिप्स मध्ये मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस होता ना, इथे ट्रान्सवर्स आणि कॉन्जुगेट ऍक्सिस आहे. ओके. यस स्टुडंट्स, हे रब करतो, पुढे जातो. कॉन्जुगेट हायपरबोला काय असतो? आपला नॉर्मल जो हायपरबोला असतो ना, त्या हायपरबोलाचा फक्त उलटा केला की कॉन्जुगेट हायपरबोला बनतो. मीन्स लाईक x² बाय a² मायनस y² बाय b² इज इक्वल टू 1 च्या जागी y² बाय b² मायनस x² बाय a² इज इक्वल टू 1, नाही का. हे असं करणे मीन्स कॉन्जुगेट हायपरबोला. आपला नॉर्मल हायपरबोला असा असतो ना, तर कॉन्जुगेट हायपरबोला असा असतो. बाकी डिटेलिंग सर्व सेम, बाकी सर्व गोष्टी सेम. जसं तुम्ही पाहू शकता या आपल्या नॉर्मल हायपरबोलाच्या केसमध्ये कोण कुठे असतं? डायरेक्ट्रिक्स इथे असतो a बाय डिस्टन्स वरती, फोकस इथे असतो किती AE डिस्टन्स वरती, आपला वर्टेक्स आहे. सर्व गोष्टी ऍज इट इज लाईक 90 डिग्रीने टिल्ट मारायच्या. जसं की हायपरबोला इथे झाला, डायरेक्ट्रिक्स इथे झाला, नाही का. आता हा जो डिस्टन्स आहे a बाय च्या जागी b बाय करायचा. बी बाई, बी बाई, एला बीनी रिप्लेस करायचं. सर्व ठिकाणी एला बीनी रिप्लेस करायचं, सर्व ठिकाणी एला बीनी रिप्लेस करायचं. जसं की फोकस काय बनणार सांगा बरं? फोकस काय बनणार इथे? हा डिस्टन्स किती असेल? फोकसचा हा डिस्टन्स बीई इतका डिस्टन्स असेल, बट तो पॉइंट बनेल 0,b. वाय ऍक्सिस वरती 0,b. ओके. एक मिनिट, ठीक आहे. आता पहा, अशा हायपरबोलाला आपण कॉन्जुगेट हायपरबोला बोलतो. आणि आता विषय काय पहा, तर इसेंट्रिसिटीचा जो फॉर्म्युला असतो हायपरबोलाच्या केसमध्ये तो असतो a² प्लस b² डिवाइड बाय a². इलिप्सच्या केसमध्ये काय असतो? a² मायनस b² बाय a². सो इथे a² प्लस b² बाय a², नाही का. मायनस बीला मायनस बीने रिप्लेस करायचं बस. नाही, पण इसेंट्रिसिटीच्या केसमध्ये जस्ट इथे प्लस करतो मी.
हा नॉर्मल इलिप्सचा लाईक इसेंट्रिसिटी आहे आणि त्याच्या कॉन्जुगेटच्या इलिप्सचा इसेंट्रिसिटी काय बनणार माहिती का, बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर. तुम्हाला समजलं काय केलं. ए आणि बीचं रिप्लेसमेंट असतं हायपरबोला आणि त्याच्या कॉन्जुगेटमध्ये. ए आणि बीचं रिप्लेसमेंट असतं फक्त सर्व प्रॉपर्टीजमध्ये. फोकस इकडे ए कॉमा 0 असेल तर तिकडे 0 कॉमा बी असतं, म्हणजे एला बीनी बस रिप्लेस करायचं असतं. इकडे ट्रान्सफर्स ऍक्सिस 2a असतं तर तिकडे ट्रान्सफर्स ऍक्सिस 2b असतं. इकडे कॉन्जुगेट ऍक्सिस 2b असेल तर तिकडे कॉन्जुगेट ऍक्सिस 2a असतं. ओके, पाहून घ्या रे बाबा. आता ना काय सांगतो मी तुम्हाला, 1/e स्क्वेअर प्लस 1/e डॅशचा स्क्वेअर. 1/e स्क्वेअर म्हणजे याचा उलटा करा, ए स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस याचा 1/e डॅश, ई डॅशचा स्क्वेअरचा उलटा करा म्हणजे बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर तुम्हाला समजलं का, यांचा ॲडिशन कराल तर यू विल गेट 1. म्हणजे 1/e स्क्वेअर प्लस 1/e डॅश स्क्वेअर म्हणजे हायपरबोलाच्या इसेंट्रीचा स्क्वेअरचा रिसिप्रोकल आणि हायपरबोलाच्या कॉन्जुगेटच्या इसेंट्रिसिटी कॉन्जुगेट हायपरबोलाच्या इसेंट्रिसिटीचा स्क्वेअरचा रिसिप्रोकलचा ॲडिशन हा 1 बनतो. असं लक्षात ठेवा, इज्जतीत जाऊ द्या. 1/e स्क्वेअर प्लस 1/e डॅश स्क्वेअर हा 1 बनत असतो असा. ई डॅश म्हणजे कॉन्जुगेट हायपरबोलाचा इसेंट्रिसिटी. ओके, पुढे जातो. पहा आता हे काय समजतं बघून घ्या रे जरा. एकच मिनिट घेतोय मी फक्त. हे तुम्हाला स्क्रीन दिसतंय ना, तो पेज दिसतोय ना? येस सर. हो सर. आर्टिकल सांगा मला काय, कोणता आर्टिकल आहे तो? कोणता आर्टिकल आहे भाई? इक्वेशन ऑफ हायपरबोला हो. या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पण केल्यात बरं, खरं तर इलिप्स मध्ये पण केलेले आहेत. ओके, एकच मिनिट. ठीक आहे, काय होतं रे, मला वाटतं शिफ्ट ऑफ ओरिजिन आहे का? शिफ्ट ऑफ ओरिजिन वाला आर्टिकल आहे. ओके, म्हणजे हायपरबोला जो नॉर्मली इथे हायपरबोला असतो ना, हायपरबोलाचा हा सेंटर असतो बरं. अख्खा ॲज इट इज हायपरबोला जर का समजा तुम्ही कोणत्या एखाद्या अशा पॉईंटवरती मूव्ह करत असाल, एच कॉमा के पॉईंटवरती, एच कॉमा के, हा एच कॉमा के असतो बरं तो. ओके, हा 0 0 आहे आणि हा एच कॉमा के. या पॉईंटवरती जर का तुम्ही मूव्ह केलं तर त्या नवीन हायपरबोलाचं इक्वेशन हा असा बनत असतो बाय युजिंग शिफ्ट ऑफ ओरिजिन. बरोबर, सेम असं प्रोसेस आहे पूर्णपणे. जाऊ मी पुढे जाऊ. पहा आता हा काय, सो दिस पॅरामेट्रिक इक्वेशन इज पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ हायपरबोला. हा हायपरबोलाचा पॅरामेट्रिक इक्वेशन, ठीक आहे ना. सो या पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये काय असतं सांगतो मी तुम्हाला. एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा अँड वाय इज इक्वल टू बी टॅन थिटा.
हा आपला हायपरबोलाचा पॅरामेट्रिक इक्वेशन असतो. एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा आणि वाय इज इक्वल टू वॉट बी टॅन थिटा इज द पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ हायपरबोला. हा हायपरबोलाचा पॅरामेट्रिक इक्वेशन असतो. ठीक आहे. याच्यामध्ये थिटा कोण असतो या सर्व गोष्टी थोड्याशा पाहायच्या आपल्याला. समजा आता हा हायपरबोला आपला, हा आपला हायपरबोला, ठीक आहे ना. आता या हायपरबोलाच्या केसमध्ये आपल्याला तर माहिती हा डिस्टन्स ए असतो आणि हा पण डिस्टन्स ए असतो नाही का. एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर वाला ए आहे बरं तो. मग ए कन्सिडर करून, ए रेडियस कन्सिडर करून एक सर्कल ड्रॉ केला इथे असं. ए रेडियस कन्सिडर करून सर्कल ड्रॉ केला. हा ठीक आहे, चलो ओके. एक कोणताही रॅन्डम पॉईंट असेल हायपरबोलावरती, जसं की कोऑर्डिनेट एक्स किंवा वाय, तिथून असं एक व्हर्टिकल ड्रॉ करायचा आणि जिथे कुठे एक्स एक्सिसला तो इंटरसेक्ट करेल तिथून ना असा एक टँजंट ड्रॉ करायचा त्या सर्कलला. जिथून कुठे इथे पॉईंट असेल ना, इथे असा असा टँजंट ड्रॉ करायचा. जो कोणता टँजंट येईल तो टँजंट, जिथून जो कोणता टँजंट येईल तो टँजंट, तो टँजंट आणि हा रेडियस, बरोबर. हा रेडियस बेसिकली किती अँगल करतो एक्स ऍक्सिस सोबत हे बघायचं. किती अँगल करतोय? थिटा अँगल करतोय, बरोबर. आता तुम्ही या ट्रायंगलमध्ये जर का नीट पाहाल तर हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स ए सेक थिटा निघतो. ए सेक थिटा निघतो तो डिस्टन्स. यार हा डिस्टन्स म्हणजेच या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट आहे खरं तर. पहा ना तुम्ही, हा ए असेल, हा थिटा असेल, तर हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स ए सेक थिटा निघतो. हवं तर सेक थिटाचा फॉर्म्युला लिहा आणि मग करा. हा डिस्टन्स तुम्हाला ए सेक थिटा निघतो. मीन्स एक्स व्हॅल्यू इज ए सेक थिटा. तुम्ही म्हणाल वायची व्हॅल्यू कशी काढायची, तर काही नाही करायचं. हायपरबोलाचं जो इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1, जो इक्वेशन आहे एक्सच्या जागी ए सेक थिटा टाकून द्यायचा. ऑटोमॅटिकली वायची व्हॅल्यू तुम्हाला बी टॅन थिटा निघते. ए सेक थिटा इथे टाकाल ना, ऑटोमॅटिकली वायची व्हॅल्यू बी टॅन थिटाच निघते. सो दिस इज दी पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ हायपरबोला. ओके. आता आठवून मला कोणी सांगेल का इलिप्सचा पॅरामेट्रिक इक्वेशन काय होता? येस प्लीज. इलिप्सचा पॅरामेट्रिक इक्वेशन काय होता? चॅट बॉक्स मध्ये बघतोय, सांगा. पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ इलिप्स. एक्स इक्वल टू ए कॉस थिटा आणि वाय इक्वल टू व्हॉट बी टॅन थिटा. ए कॉस थिटा बी टॅन थिटा हा इलिप्सच्या केसमधला पॅरामेट्रिक इक्वेशन होता, बरोबर. सो हायपरबोलाच्या केसमध्ये ए सेक थिटा आणि बी टॅन थिटा हा इलिप्सच्या हायपरबोलाच्या केसमधला पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. हे रब करतो, पुढे जातो. ऑक्झिलरी सर्कल बोलतो आपण याला. तो जो छोटूसा सर्कल आहे ना, हा सर्कल, याला आपण ऑक्झिलरी सर्कल बोलतो. जसं की इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टू ए स्क्वेअर, बिकॉज रेडियस इज आहे, बरोबर ना. ठीक आहे, चलो पुढे जातो. आता घ्या पोझिशन ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू हायपरबोला. पोझिशन ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू हायपरबोला. बघा काय सांगतोय. असेल यार हायपरबोला हा असा समजा. आता मी काय करतो माहिती का, याच्यामध्ये एक्सच्या जागी काहीतरी व्हॅल्यू टाकतोय. समजा हा पॉइंट आहे, हुज एक्स कोऑर्डिनेट बी एक्स, वाय कोऑर्डिनेट बी, से फॉर एक्झाम्पल वाय. समजा जर का मी एक पॉइंट घेतला नाही का, असं ॲज्युम करूया की तो पॉइंट से फॉर एक्झाम्पल आतमधला कोणता तो पॉइंट असेल. जसं की एक्स कोऑर्डिनेट एक्सच आहे बरं, पण वाय कोऑर्डिनेट हा वाय नसेल, वाय पेक्षा कमी असेल. दॅट इज लेसर दॅन वाय. या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट इज लेसर दॅन वाय, बरोबर. समजा हा पॉइंट जर का तुम्ही याच्यामध्ये टाकला, ॲज्युम करा की तो पॉइंट तुम्ही त्याच्यामध्ये टाकला. ऍक्च्युअल मध्ये हा पॉइंट जर का टाकला असता ना मी इथे या इक्वेशन मध्ये, तर हे 1 आलं असतं. लाईक हे सॉल्व्ह केलं तर 1 आलं असतं. पण तो आतमधला पॉइंट जर का तुम्ही टाकत असाल, हे बघा एक्सच्या जागी तर एक्सच आहे रे, एक्सच्या जागी तर एक्सच आहे शेवटी, बरोबर. पण वायच्या जागी ऍक्च्युअल वाय पेक्षा कमी वाली व्हॅल्यू टाकतोय, आतमधला पॉइंट टाकतोय म्हणजे. ऍक्च्युअल वाय पेक्षा जर कमी वाली व्हॅल्यू टाकत असाल तर मायनस कमी होईल. म्हणजे ही ओव्हरऑल गोष्ट जी 1 बनत होती ती आता 1 पेक्षा जास्त बनेल. ती 1 पेक्षा काय बनेल? जास्त बनेल. सो ही गोष्ट 1 पेक्षा जास्त बनत असेल मीन्स काय? ही गोष्ट -1 हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. से फॉर एक्झाम्पल ही गोष्ट 1 पेक्षा जास्त असेल तर हे ओव्हरऑल पॉझिटिव्ह असलं पाहिजे, नाही का. हे 1 मायनस करून तिकडे, नाही का. सो गाईज हे जर का ओव्हरऑल पॉझिटिव्ह असेल तर तो पॉइंट आतमधला पॉइंट असतो.
इफ दिस थिंग इज पॉझिटिव्ह देन पॉइंट इज इनसाइड दी हायपरबोला. ही गोष्ट जर का 0 असेल तर पॉइंट हायपरबोलावरती असतो, आणि ती गोष्ट जर का निगेटिव्ह असेल तर पॉइंट हायपरबोलाच्या बाहेर असतो. उलट आहे थोडंसं इथे. जनरल इलिप्स मध्ये वगैरे कसं असतं रे, x² बाय a² प्लस y² बाय b² इज इक्वल टू 1 असतं ना. ते 1 इकडे येऊन -1 होतं, इज इक्वल टू असं होतं काहीतरी. मग तो पॉईंट जर का याच्यामध्ये टाकला आणि समजा हे 0 झाला तर बोलतो पॉईंट इलिप्सवरती आहे. समजा तो पॉईंट याच्यामध्ये टाकला आणि समजा हा ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण बोलतो पॉईंट आउटसाइड द इलिप्स आहे. पण इथे तसं नाहीये. ही व्हॅल्यू जर का ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉईंट इज इनसाइड द हायपरबोला, नाही का? करेक्ट. आउटसाइड साठी ही व्हॅल्यू ही लेसर दॅन 0 असली पाहिजे. ही व्हॅल्यू लेसर दॅन 0 असेल तर पॉइंट इज आउटसाइड. आय होप तुम्हाला समजलं असेल. याचे नोट्स बनवाल काय पण नंतर. मी या पूर्ण PDF मध्ये आर्टिकल्स मेन्शन केलेले आहेत प्रॉपर, की कोणते कोणते आर्टिकल्स आहेत नाही का हायपरबोलाच्या केसमध्ये. हा एक सम आहे, जस्ट अप्लाय करायचं सम जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं तेच आहे. आता पहा, दिस कंडिशन ऑफ टँजन्सीचं आर्टिकल. सर्व ना इलिप्सला कॉपी मारायचं तुम्हाला, बस बाई काही नाही. सांगा इलिप्सच्या केसमध्ये एक लाईन होती पहा, से फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू mx प्लस c. हा लाईन होता. y इज इक्वल टू mx प्लस c जर का x² बाय a² मायनस ऑफ y² बाय b² इज इक्वल टू 1 ही लाईन जर का या हायपरबोलाला टँजंट पाहिजे असेल, इन दॅट केस, ओके, इन दॅट केस c हॅज टू बी प्लस ऑर मायनस असं काहीतरी होतं बहुतेक, अंडर रूट ऑफ a² m² प्लस b² होता का इलिप्सला. पण इथे b² जागी -b² लावून टाकायचं. तो हायपरबोलाचा कंडिशन ऑफ टँजन्सी असतो. जसं इलिप्सला कंडिशन ऑफ टँजन्सी प्रूव्ह केलं होतं ना, एक्झॅक्टली सेम वे मध्ये हायपरबोलाला पण कंडिशन ऑफ टँजन्सी प्रूव्ह करायचं. सेम वे मध्ये. तुमच्या माहितीच तर ही जी टँजंट आहे ना, तर ती याला पण इकडे पण टँजंट असते. तिकडची टँजंट याला पण टँजंट असते. ती कोणतीही टँजंट काढा रे, कोणतीही टँजंट काढा. ओके. हा व्हर्टिकल वाला टँजंट तर नसणार आहे बेसिकली. आउटसाइड पॉइंट पासून ओके, किंवा बेसिकली एका हायपरबोलाला टँजंट काढाल ना तर दुसऱ्या हायपरबोलाला पण तो टँजंट निघतोच. पाहता पुढे. नाही, एक मी थोडंसं चुकीचं बोललो ऍक्च्युली. एकच मिनिट. चुकीचं काय बोललं सांगतो मी तुम्हाला. असं नव्हतं म्हणायचं मला ऍक्च्युली, सॉरी. थोडंसं करेक्ट करतो मी. मला ऍक्च्युली हे सांगायचं होतं की हे प्लस और मायनस काय आहेत. प्लस और मायनस एक पर्टिक्युलर लाईन जर का ड्रॉ केली अशी, एक्झॅक्टली अशाच स्लोपवाली टँजंट जर का पाहिजे असेल तर ती इकडे पण येते अशी. एक्झॅक्टली सेम असं येतं ऍक्च्युली. सो प्लस यूज केलं तर एका हायपरबोलाचा टँजंट येईल, मायनस यूज केलं तर दुसऱ्या हायपरबोलाचा टँजंट येतो. बरोबर. अशी एक टँजंट आहे, एक्झॅक्टली त्याला पॅरलल इकडे पण एक टँजंट येते. सो प्लस यूज केलं तर एका हायपरबोलाचा टँजंट, दुसरा लाईक मायनस यूज केलं तर दुसऱ्या हायपरबोलाचा टँजंट. मीन्स तोच हायपरबोला ऍक्च्युली, बट इकडचे तिकडचे पार्ट आहेत ना ते दोन, तसं येतं. ओके. सो कंडिशन ऑफ टँजन्सी समजलं. y इज इक्वल टू mx प्लस c जर का हायपरबोला टँजंट पाहिजे असेल, इन दॅट केस c हॅज टू बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ a² m² मायनस ऑफ b². हा कंडिशन ऑफ टँजन्सी आहे. आणि तो जो टचिंग पॉइंट आहे ना, टचिंग पॉइंट तो हा आहे. हा पण पाठ करायचा तुम्हाला. इलिप्सचा टचिंग पॉइंट आठवतो का कोणाला? इलिप्सच्या केसमध्ये तो टचिंग पॉइंटचा फॉर्म्युला कोणाला आठवतो का? तर सांगा बरं मला चॅट बॉक्सवरती. येस स्टुडंट्स, कोणाला आठवतोय का इलिप्सच्या केसमध्ये टचिंग पॉइंट? कसं चालणार आहे हे सांगा.
एक टास्क पण दिला होता तुम्हाला नोट्सचा, तेच दीक्षा बोलतोय, -m²a/c b²/c. ओके, तुम्हाला आठवतं का, पॅराबोलाच्या केसमध्ये पण टचिंग पॉईंट असतो, सर्कलच्या केसमध्ये पण टचिंग पॉईंट असतो, इलिप्स पण असतो आणि हायपरबोलाच्या केसमध्ये पण टचिंग पॉईंट असतो. तर मग ते एका टेबलमध्ये लिहून, नाही का, ते एक टास्क सांगितला होता पहा मी तुम्हाला, तो टास्क कोणी केला का तो टास्क ऍक्च्युली. आता हायपरबोला शिकतो तर तो हायपरबोला पण ऍड करा त्याच्यामध्ये, आणि 2-3 दिवसात मला व्हॉट्सअपवरती अपडेट द्या. कोणीतरी एकाने पाठवा एकदम मस्त टेबल करून, तो सर्वांनी पाठ करून टाकू. सो ही गोष्ट तुम्हाला पाठ करायची, टचिंग पॉईंट. भलेही हा असेल टँजंट, बट टच कुठे होतोय, या पॉईंटवरती टच होतोय. हा पॉईंट पण पाठ पाहिजे. ओके, पुढे जातोय. तेच आता जे डिस्कस केलं आपण तेच आहे, टँजंट टू हायपरबोलाचा पॉईंट, नाही का. टँजंट टू हायपरबोला इज y इक्वल टू mx प्लस और मायनस c. mx प्लस c ना, c मीन्स प्लस और मायनस अंडर रूट ऑफ a स्क्वेअर m² मायनस b स्क्वेअर. सिंपल, लाईक टचिंग पॉईंट. आता जे बोललो तेच आहे टचिंग पॉईंट. नाही, तुम्ही हा विचार करा की टँजंट ऍट पॉईंट पण असतं आणि टँजंट फ्रॉम पॉईंट पण असतं, बरोबर. तर बघा, एक पॉईंट आहे हायपरबोलावरती, पॉईंट आहे x1 y1, and the equation of hyperbola be x² by a square minus of y² by b square, it is equal to 1. Equation of tangent at point x1 y1 on the hyperbola. बघा परत सांगतो मी, इक्वेशन ऑफ टँजंट at point x1 y1 is given by x1 by a square minus of y1 by b y1 by b square is equal to 1. इलिप्सची आठवण येते का. इलिप्सच्या केसमध्ये काय होतं, x1 बाय a स्क्वेअर प्लस y1 बाय b स्क्वेअर इज इक्वल टू 1 होता. तर इथे फक्त इथे मायनस आहे, काय नाही, इथे मायनस आहे म्हणून इथे पण मायनस आहे, बस एवढंच. दिस इक्वेशन ऑफ टँजंट ऍट पॉईंट x1 y1. दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट ऍट पॉईंट x1 y1. त्याच टँजंटचा जर का पॅरामेट्रिक इक्वेशन फाइंड करायचं असेल तर काही नाही, x1 च्या जागी a sec थीटा आणि y1 च्या जागी b tan थीटा टाकून द्यायचं डायरेक्टली. a sec थीटा आणि b tan थीटा टाकून द्या x1 आणि y1 च्या जागी. हे असं बनेल पहा, इक्वेशन ऑफ टँजंट टू दी हायपरबोला ऍट पॉईंट x1 y1 किंवा ऍट पॉईंट a sec थीटा b tan थीटा, हा असा इक्वेशन बनेल, बरोबर. चलो पुढे जातो. पहा आता काय, आता काय विषय माहिती का, नंबर ऑफ टँजंट्स. ओके, म्हणजे आउटसाइड वाला पॉईंट जर का दिला तर किती टँजंट ड्रॉ करू शकतो आपण, हा विषय आता इथे. ओके, बाहेरच्या पॉईंटवरतून किती टँजंट ड्रॉ करू शकतो आपण हायपरबोलाला. हायपरबोला मीन्स एका हायपरबोला, एका पार्टला किंवा मे बी इकडच्या पार्टला, कोणत्याही पार्टला. सरळ सरळ बाहेरचा पॉईंट असेल तर असे 2-2 टँजंट ड्रॉ करू शकतो आपण, सिंपल. नाही, तुम्ही हे बघा ना, y इज इक्वल टू mx प्लस और मायनस अंडर रूट ऑफ a स्क्वेअर m स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा हायपरबोलाचा टँजंट असतो की नाही. आता बाहेरचा पॉईंट म्हणजे काय, हा जो हायपरबोलाचा टँजंट आहे, बाहेरचा पॉईंट म्हणजे से फॉर एक्झाम्पल एक पॉईंट आहे बाहेर कोणता तरी, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू टाकायची, मग इथे मग एमच्या फॉर्म मधला क्वाड्रेटिक बनेल ना तुम्हाला, बरोबर. म्हणजे एमचा व्हॅल्यू निघेल तुम्हाला, नाही एमच्या 2 व्हॅल्यू निघतील ऍक्च्युली तुम्हाला. क्वाड्रेटिक बनतो ना एमच्या फॉर्म मध्ये. पहा ना, वायच्या जागी टाकला, एक्सच्या जागी टाकला, हे अंडर रूट आहे, एम स्क्वेअर इथे आहे, दोन्ही साईडला स्क्वेअर केला, एम स्क्वेअर मधलाच इक्वेशन निघतो, म्हणजे एमच्या 2 व्हॅल्यू निघतात. झालं तर मग एमच्या 2 व्हॅल्यू निघाला तर एक व्हॅल्यू टाकला तर एक टँजंट निघतो, दुसरा व्हॅल्यू टाकला तर दुसरा टँजंट निघतो, सिंपल. येस, तर हे असं आहे पहा, 2 टँजंट्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट इफ. बाहेरच्या म्हणजे एखाद्या पॉईंटवरून 2 रिअल आणि डिस्टिंक्ट टँजंट केव्हा ड्रॉ करू शकतो, when point is outside the hyperbola. आता इनसाइड पॉईंट आउटसाइड पॉईंट कसा आपण चेक केलाय,
आता हे परत लिहिण्याची गरज नाही, परत एक्सप्लेन करण्याची गरज नाही. पॉईंट इनसाइड असतो की आउटसाइड असतो हे केव्हा कसं चेक करायचं हे आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. इफ पॉईंट लाईज आउटसाइड द हायपरबोला, पॉईंट जर का बाहेर असेल तर 2 टँजंट ड्रॉ होतात. कोइन्सिडंट म्हणजे पॉईंट जर का 2 टँजंट्स आर कोइन्सिडंट मीन्स लाईक पॉईंट जर का हायपरबोलावरती असेल तर तो एकच टँजंट ड्रॉ होतो, किंवा 2 टँजंट बोला बट 2 टँजंट्स आर कोइन्सिडंट असं बोला, एकच बोला ना मग त्याच्यापेक्षा. आणि जर का 2 टँजंट्स आर इमॅजिनरी मीन्स काय रे, पॉईंट जर का हायपरबोलाच्या आतमध्ये असेल ना तर टँजंटच ड्रॉ नाही होत. म्हणजे असा क्वेश्चन विचारतील तुम्हाला ते की लाईक किती टँजंट ड्रॉ होतात, पॉईंट देऊन किती टँजंट ड्रॉ होतात ते तुम्हाला बघायला लागते की पॉईंट कुठे आहे, आतमध्ये बाहेर आहे, कुठे आहे. बरोबर. डायरेक्टर सर्कल सांगा, इलिप्सच्या केसमध्ये डायरेक्टर सर्कल काय होता? मला वाटतं डायरेक्टर सर्कल म्हणजे असे पॉईंट्स होते की जिथून टँजंट ड्रॉ केलं तर काय होत होतं. येस, डायरेक्टर सर्कल असे पॉईंट होते की जिथून टँजंट ड्रॉ केलं ना की ते दोनही टँजंट एकमेकांना परपॅन्डिक्युलर असायचे. आणि त्या डायरेक्टर सर्कलचं इक्वेशन इलिप्सच्या केसमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होता, बट हायपरबोलाच्या केसमध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करायचं इथं. हे बघा, प्लस बीच्या जागी मायनस बी करून टाकायचं डायरेक्टली. प्लस म्हणजे बी स्क्वेअर जिथे जिथे तिथे तिथे मायनस बी स्क्वेअर करायचं. इथे बघा सेम प्रूफ अगेन जे इलिप्समध्ये केलं ना तुम्ही एक्झॅक्टली ॲज इट इज तसंच प्रूफ इथे पण आहे. ते सम ऑफ लाईक प्रोडक्ट ऑफ M1 M2 इज -1 करायला लागतं. सेम सेम सेम. जर का ते आठवत असेल तर तुम्हाला इथे रिलेट होईल. मी तर फक्त तुम्हाला हायलाईट करून देतो पॉईंट्स की तुम्हाला काय लक्षात ठेवायचे. सो असं आहे पहा. सो इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल इन केस ऑफ हायपरबोला इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जागी ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर. एवढंच करा फक्त. बरोबर. तर बघा जस्ट आपण कोणते कोणते आर्टिकल केलेले आहेत. इथे मी आर्टिकल सांगतो ना तुम्हाला. डायरेक्टर सर्कलचा आर्टिकल केलाय. ओके. त्याच्यानंतर टँजंट टू हायपरबोला, बाहेरच्या पॉईंटवरून किती टँजंट ड्रॉ होतात वगैरे अँड ऑल. कंडिशन ऑफ टँजन्सी की वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी हा टँजंट असेल तर काय कंडिशन ऑफ टँजन्सी, ते सीचा व्हॅल्यू असतो ना काहीतरी, तो व्हॅल्यू. मग तो टचिंग पॉईंट, तो टँजंट कुठे टच करतो. ओके. देन पॉईंट पॅराबोलाच्या आतमध्ये बाहेर आहे, आउटसाइड म्हणजे कुठे आहे, पॅराबोलावरती आहे, ते कसं फाइंड करायचं ते. देन पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ हायपरबोला. बरोबर. देन शिफ्ट ऑफ ओरिजिन वाला आर्टिकल, हायपरबोला ॲज इट इज शिफ्ट केलं तर काय इक्वेशन होतं हायपरबोलाचं. देन कॉन्जुगेट हायपरबोला लाईक ते उलटावाला हायपरबोला, अँड नॉर्मल हायपरबोलाचे थोडेसे डिटेल्स. बरोबर. आता पहा या व्यतिरिक्त आता मी तुम्हाला काय सांगतोय पहा, एक टास्क देतोय तर तुम्ही हे क्वेश्चन्स करा. काही क्वेश्चन्स मी इथे जस्ट दिलेले तुम्हाला या PDF मध्ये. तर तुम्ही जर का पाहाल आहेत म्हणजे किती क्वेश्चन्स आहेत हे पहा. इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 एक क्वेश्चन आहेत पहा. आज जे आपण आर्टिकल्स केलेले आहेत ना, याच आर्टिकलवरती हे 13 क्वेश्चन्स आहेत टोटल. एवढं करा मग, सो दॅट उद्या आणखीन पाहूया आपण हायपरबोलाचे पुढचे आर्टिकल्स. आणि साइड बाय साइड असाइनमेंट पण सॉल्व्ह करा जे मी तुम्हाला दिलेली. क्लिअर आहे तुम्हाला हे सर्व. मेन तर आता हे क्वेश्चन्स आहेत म्हणजे जे आता मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते थोडंसं नोट काढा व्यवस्थित, नोट्स काढा त्याचे व्यवस्थित. टेबल जर का प्रिपेअर केला असेल तुम्ही, सर्कल पॅराबोला एलिप्स हायपरबोलाचा एक सिंगल टेबल, त्या टेबलमध्ये गोष्टी ऍड करा. आता मी तुम्हाला हे सांगतो की आता इथून पुढे तुम्हाला किती आर्टिकल आठवत आहेत मला सांगा हायपरबोलाचे. नाही, जे एलिप्समध्ये केलं तेच सेम इथे, जे एलिप्समध्ये केलं तेच सेम इथे. आठवा, चॅट बॉक्समध्ये टाका कोणते आर्टिकल्स आहेत. आर्टिकल जरी आठवले तरी मला समजू शकेल की हां तुम्हाला समजलं. आर्टिकल आठवा बाबा. आणखीन काय असू शकतं, आणखीन काय पॉसिबिलिटी. चॅट बॉक्स. हां यस, टी इज इक्वल टू एस बोलते वेदिका. व्हॉट इज टी इज इक्वल टू एस. कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. येस येस येस, कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. नॉर्मल. येस येस, इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द हायपरबोला. येस, आठवतात. जसं एलिप्सला नॉर्मलचं इक्वेशन होतं तसं हायपरबोला पण नॉर्मल असेल. आणखीन काही
और भाई और ते नाही का ते मिड पॉईंट कॉर्डचा मिड पॉईंट दिला असेल तर मग इक्वेशन ऑफ कॉर्ड आठवतो तो एकदम लास्टवाला आर्टिकल असायचा पहा आपला. इक्वेशन ऑफ मिडल पॉईंट ऑफ हां बरोबर इक्वेशन ऑफ कॉर्ड हुज मिडल पॉईंट इज गिवन बरोबर तो एक आहे काहीतरी. देन T2 व्हॉट इज T2 तन्मय T2 काय सांग बरं की T2 आहे की टी स्क्वेअर बोलतोय तो. पेअर ऑफ टँजंट्स व्हेरी गुड पेअर ऑफ टँजंट बरोबर तेच सांगतो ना तू पण म्हणजे ते बाहेरच्या पॉईंटतून टँजंट ड्रॉ केलं तर ते दोन्ही टँजंटचा प्रोडक्ट काय असतो नाही का त्याला आपण बोलतो पेअर ऑफ टँजंट्स. आणखीन कोणता आर्टिकल आहे का जो काही मिस करतोय आपण. इतकं कराल ना रे बस होऊन जाईल तुमचं काम. ओके तर ठीक आहे यार सो कराल आत्ताचे आर्टिकल सर्व रिवाईज लिहाल व्यवस्थित हे सर्व सम्स करा आणि त्याच्यानंतर असाइनमेंट सॉल्व करायला सुरू करा. अँड सर्वात महत्त्वाचा तर तो लाईक टेबल बनवायचा आहे तो आज नाही उद्याच्या लेक्चर नंतर बनवू आपण. नाही हे लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे यस अपलोड करेन मी लगेच इन्स्टंट करून देतो. चलो जास्त टाईम पण नाही लावत.